दिल्लीत इंडिया आघाडीच्या खासदारांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काल निवडणूक आयोगाच्या विरोधात आंदोलन केलं. निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या आंदोलनात 300हून अधिक खासदारांचा समावेश होता. यामध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ नेते शरद पवार हे देखील उपस्थित होते. तसेच राज्यातील शरद पवारांसह महाविकास आघाडीचे खासदार देखील निवडणूक आयोगाविरोधात रस्त्यावर उतरले होते. हा मोर्चा आमच्या राजकीय फायद्याचा नव्हे तर संविधान, लोकशाही आणि मतदानाचा हक्क जपण्याचा संघर्ष आहे. वन पर्सन वन वोट हा आमचा नारा आहे, असं इंडिया आघाडीच्या वतीनं सांगण्यात आलं. या आंदोलनात इंडिया आघाडीची एकजूट दिसली. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व खासदारांसाठी, नेत्यांसाठी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संध्याकाळी स्नेहभोजन आयोजित केलं होतं. या डिनरला अनेक नेते, खासदार उपस्थित होते. याच डिनरचे सध्या सोशल मीडियावर काही फोटो व्हायरल झाले आहेत. संजय राऊतांनी ट्विट करत फोटो शेअर केला आहे. राऊत आपल्या ट्विटमध्ये म्हणतात की राज्यसभेचे विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्ष श्री मल्लिकार्जुन खरगे यांनी विरोधी पक्षांच्या खासदारांसाठी सोमवारी आयोजित केलेल्या रात्री बैठकीसाठी उपस्थित राहिलो. अनेक विषयांवर अनौपचारिक चर्चा झाल्या आणि या फोटोमध्ये सोनिया गांधी, प्रियंका गांधी, राहुल गांधी, संजय राऊत, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार यांच्यासह अन्य नेते देखील दिसत आहेत. तसेच खासदार सुप्रिया सुळेंनी देखील काही फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्यामध्ये जया बच्चन, डिंपल यादव, प्रियंका चतुर्वेदी, कनिमोझी यांच्यासह अन्य महिला खासदार दिसत आहेत. संसदेचं पावसाळी अधिवेशन आज संपन्न झालं असून शेवटच्या दिवसापर्यंत इंडिया आघाडीची एकजूट दिसली आहे. ऑपरेशन सिंदूरवरून चर्चा ते मतचोरीच्या मुद्द्यावरून इंडिया आघाडी आक्रमक राहिली आहे. आता पुढील रणनीती काय असणार ही येणाऱ्या काळातच समोर येईल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.